आदिवासी समुदायांचे भौगोलिक पैलू, संसाधने आणि स्थानिक स्वदेशी ज्ञान प्रणाली आणि त्यांचे महत्त्व. प्रस्तावना. भारतातील आदिवासी समुदायांचा त्यांच्या भूभौतिकीय वातावरण, नैसर्गिक संसाधने आणि स्वदेशी ज्ञान प्रणाली यांच्याशी खोलवर संबंध आहे. त्यांची जीवनपद्धती ही ते ज्या विशिष्ट प्रदेशात राहतात तिथे उपलब्ध असलेली साधनसंपत्ती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान यांच्या आधारावर सखोलपणे आकार रूपास येते. या पैलूंचे वर्णन आणि भारताच्या संदर्भात त्यांचे महत्त्व आता आपण समजून घेऊ. 1. भूभौतिक पैलू. वैविध्यपूर्ण अधिवास. भारतातील आदिवासी समुदाय हे जंगले, पर्वत, पठार आणि नदी खोयांसह विविध भूभौतिकीय प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत. उदाहरणार्थ, मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशामधील घनदाट जंगले आणि डोंगराळ प्रदेशात राहणारे गोंड, भिल्ल आणि संथाल या आदिवासी जमातींची घरे. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम यांसारख्या राज्यांतील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या डोंगराळ प्रदेशात नागा, खासी आणि मिझो या जमाती राहतात. पश्चिम भारत, राजस्थान आणि गुजरातमधील भील आणि ग्रसिया जमाती या रखरखीत आणि अर्धशुष्क क्षेत्र आढळतात. त्यांच्या जीवनपद्धती कठोर परिस्थितीत समायोजन करून जीवन जगण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनवतात. दक्षिण भारत, तामिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांतील तोडा, इरुला आणि कुरुंबा जमाती आणि आंध्र प्रदेशातील चेंचू जमाती त्यांच्या उपजीविकेसाठी जंगल आणि त्याच्या संसाधनांवर अवलंबून आहेत. नकाशामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडचा भूभाग दर्शविला आहे. मध्य प्रदेशाच्या दक्षिण भागात गोंड, कोरकू अशा आदिम जाती आढळतात तर छत्तीसगडच्या दक्षिणेस गोंड, असुर आणि अभूचमारिया या जमातीचे वास्तव्य आढळते. झारखंडमधील मुंडा, लोहारा आणि ओरिओ या जमाती आढळतात. या सर्व जाती जमातीमध्ये धार्मिक मान्यता सण यांना अधिक महत्त्व आहे. छायाचित्रात गोंड जमातीच्या महिलांचा पारंपरिक पेहराव स्पष्ट होत आहे. ईशान्य भारतातील खासी, मिझो, नागा या जमातीचे अधिवास क्षेत्र दर्शविलेले आहे तर छायाचित्रात नागा जमातीचा पारंपरिक पेहराव दिसत आहे. गुजरात, राजस्थान प्रदेशामध्ये भिल्ल, धोंडिया जमाती आढळतात. चित्रावरून भिल्ल जमातीच्या पेहरावाची कल्पना येते. हवामान आणि स्थलाकृती. उष्णकटिबंधीय वर्षावने आणि समशीतोष्ण टेकड्यांपासून ते कोरड्या वाळवंटांपर्यंत या प्रदेशांची विविध स्थलाकृती आणि हवामान हे या समुदायांच्या जीवनशैली, निर्वाह पद्धती आणि सांस्कृतिक पद्धतींवर लक्षणीय प्रभाव टाकतात. दोन. संसाधने. जंगले आणि जैवविविधता. बहुतेक भारतीय जमातींच्या जीवनात जंगले केंद्रस्थानी आहेत. ते अन्न, वन्य फळे, मुळे, कंद, चारा, इंधन, लाकूड आणि घरासाठी साहित्य देतात. ओडिशातील डोंगरिया कोंड सारखे आदिवासी समुदाय त्यांच्या अनोख्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी नियामगिरी टेकड्यांवर अवलंबून आहेत. शेती आणि स्थलांतरित शेती. अनेक जमाती स्थलांतरित शेती, ईशान्य झूम म्हणून ओळखली जाते, टेरेस शेती किंवा कृषी वनीकरण करतात. या पद्धती टिकाऊ आहेत आणि भूप्रदेश आणि हवामान परिस्थितीशी जुळवून घेतात. ते जमिनीची सुपीकता राखतात, धूप कमी करतात आणि जैवविविधता टिकवून ठेवतात. इतर वन उत्पादने. बैगा, कोरकू आणि गोंड यांसारख्या जमाती मध, लाख, तेंदूपत्ता आणि औषधी वनस्पती यांसारख्या वनांवर अवलंबून असतात, जे केवळ त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वपूर्ण नसून त्यांच्या पारंपरिक अर्थव्यवस्थेचा एक भाग देखील आहेत. जलस्रोत. नद्या, नाले आणि नैसर्गिक झरे आदिवासी समुदायांसाठी जीवनरेखा आहेत.
भिल्ल आणि गरासिया जमातींकडे राजस्थानमधील जोहाड आणि कुंड यांसारख्या पारंपरिक जल साठवण प्रणाली आहे, ज्यामुळे त्यांना शुष्क प्रदेशात टिकून राहण्यास मदत होते. 3. स्वदेशी ज्ञान प्रणाली. पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान, स्थानिक पर्यावरण, जैवविविधता, हवामानाचे नमुने आणि शाश्वत पद्धतींबद्दल स्थानिक ज्ञान अफाट आहे. उदाहरणार्थ, अरुणाचल प्रदेशातील आपतानी जमात भातशेतीसह अद्वितीय टिकाऊ मत्स्यशेती करते, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवते आणि जमिनीची सुपीकता वाढते. परंपरागत औषधे आणि औषधी ज्ञान. कर्नाटकातील सोलिगा आणि केरळच्या कानी या जमातींना औषधी वनस्पतींचे सखोल ज्ञान आहे. हे ज्ञान त्यांच्या परंपरागत औषधे आरोग्य सेवा प्रणालींसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आधुनिक औषधनिर्माणशास्त्रात त्याला मान्यताही मिळत आहे. संवर्धन पद्धती आणि पवित्र उपवन. आदिवासी जंगलांना पवित्र मानतात म्हणून त्याचे रक्षण करतात. महाराष्ट्रात देवराई आणि राजस्थानमध्ये ओरन्स म्हणून ओळखले जाते. या धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वासांमुळे काही झाडे आणि प्राणी संरक्षित केले जातात. या पद्धती जैवविविधता हॉटस्पॉट्स जतन करण्यात आणि अतिशोषण रोखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शाश्वत संसाधन व्यवस्थापन. शाश्वत कापणीतंत्रांचे ज्ञान, बियाणे संवर्धन, पीक रोटेशन आणि नैसर्गिक कीड नियंत्रण पद्धती हे या आदिवासी वारशाचा एक भाग आहे. उदाहरणार्थ, कुरुंबा ही जमात मधमाशांच्या वसाहतींना इजान करता मध गोळा करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्गाचा वापर करते. 4. महत्त्व. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा. भौगोलिक वातावरण, नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक ज्ञान हे आदिवासी समुदायांच्या सांस्कृतिक ओळख आणि आध्यात्मिक जीवनासाठी मूलभूत आहेत. ते विधी, सण, पारंपरिक संगीत, नृत्य आणि लोककथा यांना आकार देतात, ज्यामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेमध्ये योगदान होते. शाश्वतता आणि लवचिकता. संसाधन व्यवस्थापन, शेती आणि वनसंवर्धनाच्या स्वदेशी पद्धती मूळतः टिकाऊ आहेत. ते पर्यावरणीय समतोल राखून, पाण्याचे संरक्षण करून आणि आनुवांशिक विविधता जपून हवामानातील लवचिकतेमध्ये योगदान देतात. जैवविविधता संवर्धन. आदिवासींच्या जमिनी बहुतेक वेळा पश्चिम घाट, पूर्व हिमालय आणि मध्य भारतीय जंगले यासारख्या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या प्रदेशांनी व्याप्त आहेत. या समुदायांच्या पारंपरिक पद्धती वनस्पती आणि जीवजंतूंचे संवर्धन करण्यास, जमिनीची सुपीकता राखण्यास आणि जलचक्रांचे नियमन करण्यास मदत करतात. हवामान अनुकूलन आणि शमन. स्थानिक ज्ञान हवामान अनुकूलतेचे मौल्यवान धडे देते. उदाहरणार्थ, मिश्र पीक आणि कृषी वनीकरणाची आदिवासी प्रथा जमिनीची सुपीकता वाढवते आणि मातीची धूप रोखते, ज्यामुळे कार्बन जप्त करण्यास हातभार लागतो. सामाजिकार्थिक योगदान. वन्य पाला पाचोळा संकलन, पारंपरिक हस्तकला आणि सेंद्रिय शेती यासारख्या शाश्वत पद्धतींवर आधारित आदिवासी अर्थव्यवस्था स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देतात. ते मुख्य प्रवाहात टिकाऊ पर्याय देतात. निष्कर्ष. भारतातील आदिवासी समुदायांचे भूभौतिक पैलू, संसाधने आणि स्वदेशी ज्ञान प्रणाली त्यांच्या अस्तित्वासाठी अविभाज्य आहेत आणि शाश्वत जीवन पद्धती समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या प्रणालींना व्यापक विकास धोरणांमध्ये ओळखणे आणि समाकलित करणे पर्यावरणीय संतुलन, सांस्कृतिक संरक्षण आणि या समुदायांसाठी आणि देशासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करू शकते.